आज मंचावर थांबलेले माझे आदरणीय शेतकरी प्रमुख पाहुणे, संत्रा हे विदर्भाचं चांगलं पीक आहे. त्याला कसं चालना मिळालं, दुसरं साधन नाही आहे, फक्त मार्केटिंग करतोय आपण. त्याला असं फळासाठी ज्यूस फॅक्टरी, कोल्ड स्टोरेज, मार्केटची व्हॅल्यू जशी कमी होत आहे तसं त्या शेतकऱ्याला पदरात काही पडत नाही. त्याच्यानंतर नियोजन आहे. आपण संत्र्याचे जे झाडाला 8-4-12चं फवारणी आहे, खत आहे 2दाचं, त्याच्यानंतर स्प्रेइंग आहे. या काटेकोर आपण पालन केलं तर त्याचं पीक होतं. त्याच्यानंतर स्पेनमध्ये या फळापासून 150 प्रॉडक्ट निघते. आपल्या इथे फक्त यूज अँड थ्रो करत आहे आपण, कारण त्याचं जे छिल्ट आहे त्याच्यापासून कॉस्मेटिक बनतं, मेडिसिनमध्ये वापर होतो. आपल्या इथे त्याच्यापासून प्रक्रिया कारखाने जोपर्यंत निघणार नाही, जसं आता गडकरी साहेब आहे रोडमध्ये प्रगत झाले आहे आज, तसं आपल्या संत्रा मोसंबीमध्ये आपल्याला प्रगत केलं तर खूप चांगलं होईल. आणि या ॲग्रोमोच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी संत्र्यामध्ये कसं आहे की त्याची जी क्वालिटी मोसंबीमध्ये तेच आहे. मधामध्ये जसं फळगळ झाली त्याच्यामध्ये आपण आपल्या जमिनीचा निचरा आहे, त्याचं फंगीसाईड आहे. आता त्याचं वाढतं जसं प्रमाण आहे, दिवसेंदिवस त्याची कॉस्ट वाढत आहे, त्या मानाने आपल्या फळाची किंमत कमी होत आहे. जसं त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं प्रोनिंग आहे, त्याच्यानंतर त्याचं कॅनोपी महत्त्वाची, झाडाला कॅनोपी राहील तर खूप फळं राहील. त्याला खाय व्हायला सगळं मिळेल, नत्र, स्फुरद, पालाश, मायक्रोन्युट्रंट आहे. त्याच्यानंतर जैविक बॅक्टेरिया आहे. या बॅक्टेरियामध्ये आणि मला जे ज्ञान दिलं आहे आपले सुधीरभाऊ जगताप आहे आमचे अमरावतीचे, त्याच्यानंतर मिठे सर आहे, त्याच्यानंतर ॲग्रोइंजीचे जतकर सर आहे. त्यातल्यानंतर ज्या लोकांनी NRCचं मार्गदर्शन चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणाने जर केलं तर आपल्या शेतकऱ्याचा अवश्य फायदा होईल. त्याच्यानंतर PKVचे जे सायंटिस्ट आहे त्यांनी जर आपल्याला चांगल्या परिपूर्ण कृषी विभागाने जर तुम्हाला योगदान चांगलं दिलं तर चांगल्यात चांगलं फायदा होईल. त्याच्यानंतर उत्पादन वाढवतं आहे. माझ्याजवळ 25 वर्षाची बाग आहे, त्याच्यामध्ये आजही माझ्या एका झाडावरती 10 ते 12, 15 कॅरेट संत्रा आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे. पण मार्केटमध्ये आज 30पर्यंतच डिमांड आहे. ती जर आपली 40 झाली तर आपल्याला खर्च वाढेल, त्याच्यापासून आपण त्याचं डेव्हलपमेंट करू. त्याच्यानंतर पुढलं आहे की शेतकऱ्याला कधी टोटल प्रमाणात इन्शुरन्स नाही. मागल्या वर्षी इन्शुरन्स केला, एकही पैसा मिळाला नाही. त्यातल्या त्यात त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याच्या ह्याच्यावरती मालामध्ये कसं त्याचे प्रत्येक तालुका वाईज कोल्ड स्टोरेज प्रक्रिया कारखाने आवश्यक आहे. जसं आम्ही 2 वर्षा अगोदर मी सुपर प्लमला संत्रा दिला, श्रीधरराव ठाकरेंकडे त्यांच्याकडे ग्रेडिंग केलं, त्याच्यानंतर स्ट्राईक झालं, थांबून दिला त्यांनी. अशा प्रकारे जे आहे संत्र्याच्या ह्याच्यामध्ये जोपर्यंत आपण निर्भय होणार नाही, त्याला चांगल्या प्रकारे खत, पाणी, फवारणी आणि योग्य त्याची विल्हेवाट करू तरच तो संत्रा उभारेल. संत्र्याची बाग ही चांगल्या प्रकारे जर नियोजन झालं तर 40-50 वर्ष टिकू शकते. मी 5 वर्षापासून संत्र्यामध्ये झिरो टिलेट वापरत आहे. कोणची म्हणजे रोटारेटर नाही, वखरण नाही, अशा पद्धतीने मी शेती करत आहे ती. त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगलं मार्गदर्शन लाभेल आणि चांगलं हो ही मी तुम्हाला सदिच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो.